अरुण तुम्ही सोबतचं काम करायला कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतं. आता नाही ना माझ्याकडे ऑप्शन. म्हणजे एक मित्र आहे ते आपला, आता मित्रच आहे बऱ्यापैकी छान. तो मग व्हिडिओ एडिट वगैरे करून देणं, मला टेक्निकल गोष्टीचं नॉलेज ते देत नाही मला, म्हणजे देतो पण मी असं ताव्यावर ठेवतो. पण तोच माझ्या सगळ्या गोष्टी हँडल करतो मेन म्हणलं तर. तो एक आणि तुषारगिरी एक. हा, त्यांच्या सपोर्ट नुसार काय त्यांच्याकडून काय शिकावं असं वाटतं तुम्हाला? त्यांच्याकडून एडिटिंग शिकावं वाटते मला, कारण मी एडिटिंग शिकलो त्याचं तोंड मी पाहणार नाही. ते मला काही शिकत नाही एडिटिंग. अरे बापरे. असं नाही, मित्र म्हणून पाहतो मी, त्या प्रत्येकाला हे करतो. पण जर या गोष्टीत तर भाई एक गोष्ट बाळगायला पाहिजे राव इमानदारीनं, की नाही भाऊ एक तुमच्याकडं जर थोडंफार अभ्यासिक ज्ञान पण असणं गरजेचं आहे. बरोबर, ते लय महत्वाचं, लय कामाचं असतं. आता काय आहे ना, माझ्याकडं मला लहानपणापासून याची सवय होती, गणपतीमध्ये नाचणं, स्टेजवर इकडं तिकडे हे ते, तर तेच माझ्या वाट्याला आलं, तेच गोष्ट मला देत राहते. पण मी अभ्यासात इकडे जरसा होतो मी, त्या गोष्टीमुळे मला इकडे हे कळत नाही ना, कुठलं काय सिक्वेन्स, काय टेक्निकल गोष्टीत अडतो ना मी. हेच होतं कलाकारांसोबत, कारण की कलाकार पूर्ण 100% कलेला द्यायला बघतो, पण मग बाकी ज्या गोष्टी असतात त्या त्याला मागं खेचण्याचा प्रयत्न करतो. हा नाही, खूप वेळा झालंय. नाही ते माग काय, तुम्हाला पुढे जायचं असं ना, तुम्ही कशी बी जाते, खेचा बिचायला काहीच राहत नाही. जास्त तुम्ही पण सांगितलं की तुम्ही किती ट्राय करताय. आणि अडचणी तुम्ही धरून ठेवल्या तर अडचणी आहे. आता अडचणी मी धरून ठेवत नाही, हे याच्या भरोशावर ओके आपल्यासोबत आहे ना.